नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहात महालक्ष्मीचे म्हणजे गौरींचे आकर्षक छत, ज्याविषयी मी आज माहिती देणार आहे. माझं नाव अक्षय अनिल भूमकर आहे आणि मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आकर्षक मंडप, लोखंडी कापडी मंडप, पायऱ्या हे आणत असतो. आपण आत्ता पाहत आहात ते त्याचेच एक आहे. तुम्ही बघत असताल पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छत दिसत आहे. या छतामध्ये लोखंडी छत, पायऱ्यावरती लाकडी फळ्या टाकलेल्या आहेत आणि कापडी मंडप जो बऱ्याच कलर्समध्ये उपलब्ध असतात. मला सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो मी लोखंडी मंडप कसा आहे. हे बघत असाल तर ही लोखंडी पाईप आहेत. हे लोखंडी पाईप आपण चारही बाजूला यूज केलेले आहेत. इथे वरती दोन्ही बाजूला आणि खालतीही दोन्ही बाजूला. त्याचबरोबर साईडलाही आपण पाईप वापरलेले आहेत. हे मागचे साईडला चारही बाजूला असे पाईप आहेत, 1, 2 आणि हे पुढचे आहेत ते पाईप या मंडपामध्येच आपण ओवलेले आहेत. त्यामुळे हे पाईप पुढचे झाकून जातात, कुणालाही दिसून येत नाहीत. असा मंडप हवा असेल तरच मिळतो, नाहीतर अन्यथा असा ओवायचा मंडप मिळत नाही. तुम्हाला साधे मंडप दिले जातात ज्यात पुढचे पाईप दिसतात. हे झाली लोखंडी मंडपाची माहिती. हे लोखंडी मंडप पूर्ण खोल फिटिंगचे मंडप आहेत. हे तुम्ही बघत असताल तर ह्याला नटबोल्ट आहेत इकडे. तसंच प्रत्येक ठिकाणी वरती खालती असेच तुम्हाला नटबोल्ट फिटिंग मिळेल. तुम्ही नटबोल्टमध्ये काढले की वर्षभर कुठेही एक व्यवस्थित गाठ बांधून व्यवस्थित कुठेतरी कोपऱ्यात सांभाळून ठेवू शकता. त्यामुळे खोल फिटिंग असल्यामुळे तुम्हाला सोयीस्कर पडतं. आणि हे पूर्णतः पायपात आहे, त्यामुळं लाईट वेट आहे. त्यामुळं लाईट वेट असल्यामुळं ह्याचा अजून एक फायदा असा होतो की वजन उचलारे, त्यामुळे लेडीजला काय घरच्या महिलांना हे उचलायला फार जड जात असतं. मग ते पुरुषांची वाट बघून मग त्यांच्याकडूनच हे काम करून घ्यावं लागतं, त्यांना नाहीला असतं. तर हे तसं यात आपल्याकडे होणार नाही. ते सुद्धा आरामात महिला वर्गसुद्धा हे आरामात वापरू शकतील. या मंडपाची अजून एक मी लोखंडी मंडपाची खासियत सांगतो. या मंडपाला मी खालच्या बाजूला एक पट्टी दिलेली आहे. म्हणजे सगळीकडे आम्ही पाईप वापरतो, पण ही समोरच्या बाजूला फक्त आम्ही एक पट्टी दिलेली आहे. या पट्टीचं एक कारण असं आहे की यावरून तुम्ही जर एखादी गालिछा किंवा काही तुमच्याकडे जे शोभेचं वस्तू असेल, बेडशीट हे ते हातरलं की कुणाला हा लोखंडी मंडप आहे हे सुद्धा ओळखू येत नाही. तो सुद्धा पूर्णतः झाकून दिला जातो. म्हणजे हा पाईप ही साईडचं तुम्हाला आत्ता सांगितलं तसं झाकून गेलेला आहे या मंडपातच. तुम्ही बघत आहात हे दोन्ही साईडचे समोरचे पाईप झाकून गेले. त्याचबरोबर ही खालची पट्टीही झाकून गेली, म्हणजे कुणाला कळूनही येणार नाही की तुम्ही मंडप कशा प्रकारे उभा केलेला आहे आणि अजून त्याचं आकर्षक दिसतं. आता ही लोखंडी मंडपाची मी तुम्हाला माहिती सांगितली. मी तुम्हाला कापडी मंडपाची आता माहिती सांगतो. हे तुम्ही बघत आहात हे कापडी मंडप. ह्या कापडी मंडपामध्ये खूप क्वालिटी आहेत. आपल्याकडं कापडी मंडप साधारण 1,500 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंतचे सुद्धा कापडी मंडप आहेत. यामध्ये कापडाची क्वालिटी, लेस, या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर वापरलेले डिझाईन, या सगळ्या गोष्टीवरती तुमचा रेट अवलंबून असतो. तुम्ही हे बघत असता हे कापड बघा. या कापडाला स्वतःची ग्लेज आहे. त्यामुळे हे कापड स्वतःहून ग्लेज नसल्यामुळं आतमध्ये तुम्ही जेव्हा लाईटीच्या माळा सोडता, आकर्षक रोषणाई करता, तेव्हा त्याची अजून खुलून येते, सुंदरता अजून वाढते. मी जास्त वेळ न बोलता डायरेक्ट पायऱ्यांकडे जात आहे. या पायऱ्यासुद्धा तुम्ही आतून बघितलं तर हे लोखंडी पायऱ्या आहेत. एक, हे मध्ये दुसरा आणि या साईडला 3, अशा 3 पायऱ्या उभा केलेल्या आहेत. आणि या 3 पायऱ्यांना जोडण्यासाठी ही खालच्या बाजूला इथं पट्टी आहे. ही दिसती पट्टी, ही अशी पट्टी 4 पट्ट्या वापरलेल्या आहेत. या 4 पट्ट्यामध्ये पट्टी लावली की त्यावर हे लाकडी फळ्या फक्त फिट करायच्या. ह्या फळ्यासुद्धा नटबोल्टमध्ये टोटल फिट आहेत. ह्या पायऱ्यासुद्धा टोटल नटबोल्टमध्ये फिट आहेत. हे नटबोल्ट, हे सगळे पार्ट जे सुट्टे होतात, सुट्टे केल्यानंतर तुम्हाला स्टोरेजसाठी सुद्धा सोपं पडतं, जागा आटत नाही. आणि सगळे सुट्टे झाल्यानंतर लाईटवेट असल्यामुळं आरामात उचलून तुम्ही कॅरी करून कुठेही घेऊन जाऊ शकता. आता तुम्हाला वाटेल हे ह्याच्यावरती मी लाकडी फळ्या टाकल्यात म्हणजे हे काय मजबूत असणार, ह्याच्यावर कोणीही चढलं की तुटेल फुटेल. तर हे अजिबात तसं होणार नाही. ह्याच्यावरती तुम्ही आरामात चढून जाऊ शकता. उदाहरणार्थ मी
एक अंदाजे 60 ते 70 किलो वजनाचा आहे आणि मी ह्याच्यावरती चढत आहे. बघा मी पाय ठेवून पूर्णतः दोन्ही पायाच्यावरती उभा केलेला आहे आरामात. आणि मी मध्ये म्हणजे जिथं अँगल येतोय तिथं उभारलेलो नाही आहे. तिथं तर काय अँगल वजन घेणार आहे, मी अँगल सोडून उभारतो जेणेकरून तुम्हाला फळीची ताकद कळेल. मी आरामात वर चढतो म्हणजे पूर्णतः मजबूत आहे. याच्यावरती तुम्ही चढून आरामात सजावट केली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला. ही पूर्ण सेट असा आहे. आता ही वरची फळी तुम्हाला 2 फुटाची दिलेली आहे, कारण की याच्यावरती गौरी बसतात. त्याचबरोबर एक बारके आपले पिलवंट ज्याला आम्ही म्हणतो ते बसतात. बाळ पण म्हणतात काही ठिकाणी पिलवंट म्हणतात. तर ते बसतात. तर त्यामुळं आपण इथं फार मोठा घेर दिलेला आहे 2 फुटाचा. त्यानंतर पुढे एक पायरी आहे ती 12 इंचाची, म्हणजे 1 फुटाची पायरी आहे. ती 1 फुटाच्या पायरीवरती तुम्ही जेवणाचे ताटं ते बसू शकता. आणि बाकीचे सगळे 8.5 इंचाच्या फळ्या दिलेल्या आहेत 3. अशा टोटल 5 पायऱ्या आहेत. तर त्या 3 फळ्यावरती तुम्ही राशी, जेवणाच्या डिशा, म्हणजे तुम्ही शोचे आयटम असे भरपूर काय ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त ते पायऱ्या सोडूनसुद्धा खालच्या बाजूला 1 फुटाची ते 1.5 फुटाची जागा शिल्लक राहते. त्याच्यावरती तुम्ही डेकोरेशन किंवा खेळण्या मांडू शकता. या पूर्ण मंडपाचे अजून एक वैशिष्ट्य सांगतो. हे सगळं मांडल्यानंतर आतमध्ये पायऱ्या मांडणी मांडून झाल्यानंतर या कोपऱ्याला आणि इकडच्या कोपऱ्याला म्हणजे डाव्या आणि उजव्या कोपऱ्याला दोन्ही साईडला थोडा गॅप शिल्लक राहतो. तो गॅप मुद्दामून दिलेला आहे. हे जर बघितलं तर सगळ्यात वरच्या फळीला तुम्हाला गॅप दिसणार नाही. ती फळी बरोबर फेसोफेस मंडपाच्या येते. पण या खालच्या 4 फळ्या आहेत त्यांना दोन्ही बाजूला गॅप आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची पूजा केली जाते. तेव्हा पूजा करण्यासाठी पायऱ्या चढून जावं लागू नये. गेलं तरी काही हरकत नाही, पण पायऱ्यावरती खूप मोठं सामान असतं ते काढा रे मग पूजेला जावा रे असा त्रास होऊ नये म्हणून आम्ही दोन्ही बाजूला जागा सोडतो. आणि दोन्ही बाजूने तुम्ही आरामात आतमध्ये जाऊ शकता आणि आपल्या गौरीची महालक्ष्मीची आरामात पूजा करू शकता. माझा हात बघित असताल मी आरामात आतमध्ये गेलेलो आहे. कुठल्याही पायरीवर न चढता. हे पायऱ्या सगळ्या रिकाम्या दिसतील. पायऱ्यावरती मी चढलेलो नाही आहे. म्हणजे तुम्ही डाव्या बाजूने जाऊन डाव्या बाजूची गौरी आणि उजव्या बाजूला जाऊन उजव्या बाजूची गौरी या दोघींचीही तुम्ही पूजा आरामात करू शकता. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. हा एक मी बेनिफिट दिलेला आहे. मी एकदा सगळा मंडप पूर्ण परत एकदा दाखवत आहे. यात लोखंडी मंडप, कापडी मंडपाचे केलेले डेकोरेशन, आरास, डिझाईन, वापर, लेस हे सगळं तुम्ही नीट बघून घेऊ शकता. पायऱ्या आणि ह्याची मजबूती मी तुम्हाला चढून तर दाखवलीच आहे, पण ही हलवूनसुद्धा दाखवतो. जोरात मी हलवतो आहे तरीसुद्धा ही अजिबात हालत नाही आहे. म्हणजे माझा कॅमेरा हलत असल्यामुळं हालताना दिसत असेल तर मला माहिती नाही, पण तुम्हीसुद्धा घेत असताना तुम्ही लावून चेक करून घेतलं तरी चालेल. हा पूर्ण मंडप. ह्याची तुम्हाला जर जास्तीत जास्त माहिती हवी असेल तर माझं नाव अक्षय अनिल भूमकर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 98 50 57 13 45. याची सर्व माहिती मी तुम्हाला देईल, किंमत सांगेल, मला कॉन्टॅक्ट करा. मी परत एकदा सांगतो, माझा मोबाईल नंबर 9850571345. मी सगळी माहिती सांगितली, पण यात एक महत्त्वाची माहिती सांगायची विसरली आहे माझ्याकडून. ती म्हणजे या मंडपाची साईज. सगळे म्हणतील की अरे हा मंडप माझ्या घरात फिट होईल का? खरं ह्याची साईज किती आहे? तर ह्या मंडपाची साईज आहे पुढच्या बाजूला फ्रंटला या टोकापासून या टोकापर्यंत 5 फूट आणि ह्याची खोली आहे म्हणजे या टोकापासून आतल्या पाईपापर्यंत 6 फूट, म्हणजे 5 बाय 6 असा मंडप आहे. आणि याची हाईट आहे 6.5 फूट. आरामात माणूस एक आत जाईल एवढी आम्ही हाईट ठेवलेली आहे. धन्यवाद.